वातावरण पाहून त्याने लावली पाहिजे तांबाटी. पण पार कर्ज काढून तांबाटी लावण्यात काही अर्थ नाही का बा उद्या 2 रुपये होतील आणि मी याच्यातून असे पैसे कमील, अशी काही परिस्थिती तांबाटीमध्ये सध्या तरी दिसत नाही. भविष्यात प्रत्येक शेतकऱ्यांनी हा विचार करावा, वातावरणाचा अभ्यास करावा आणि त्यानुसारच तांबाटीची लागवड करावी. शेतकरी मित्रांनो, तर आपण आज आलो आहोत उंचखडक या गावामध्ये. उंचखडक बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. राजूभाऊंच्या शेतावर आपण आलो आहोत. तर टोमॅटो पिकाविषयी आज राजूभाऊंशी आपण बोलणार आहोत. तर राजूभाऊंना आज टोमॅटो तोड राहिले. तर किती जाळ्या आहे आज राजूभाऊ? आज 100 जाळी. 100 जाळ्या आहे. आता हा कितवा तोडा चालू आहे? तिसरा. आज मित्रांनो राजूभाऊ यांचा तिसरा तोडा चालू आहे आणि बघू शकता माग आणि टोमॅटो भरायचं काम चालू आहे. तर आज जाळी ही आपण दिली. आज काय असो बाजार आहेत 400 असो किंवा 500 असो, तर आज लमसम बाजार काय भेटलाय तुम्हाला? ही जाळी काय दिली तुम्ही? असं आहे ना, बाजार फार कमी आहे या तुलनेत. खर्चाच्या मानाने फार बाजार कमी आहे. 10, 11, 12 रुपये ते 14 रुपयापर्यंतचे आज बाजार आहे. आपला माल चांगला असल्यामुळं, थोडी साईज असल्यामुळं 14 रुपयाने गेलेला आहे माल. आणि मग आता हे तुम्ही तांबाट्याला खर्च केव्हापासून चालू होतो? तांबाटे लावल्यापासूनच खर्च चालू होतो. मग किंबहुना त्याच्या आधीपासून डायरेक्ट नर्सरीतून रॉप आणल्यापासून खर्च चालूच असतो. तर कसा खर्च केलाय तुम्ही या टोमॅटोसाठी? खर्चाचा आता दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त झालेला आहे. बेड भरणं, पाणी, मल्चिंग, ड्रीप, हा सगळा तुलना करता झाडांची काही यावेळेस परिस्थिती तशी नाही. पूर्ण प्लॉट गोळा झालेला आहे आणि माल पण निघत नाही. आणि मग आपण हा जो प्लॉट आहे, हे 2 प्लॉट लावलेत आपण, हा किती क्षेत्र असेल आपलं प्लॉट? तुमचं 2.5 एकर असं. 2.5 एकर क्षेत्र आहे. टोमॅटोचं रोप कोणतं निवडलंय तुम्ही? अथर्व रोप निवडलं. हे का निवडलं अथर्व रोप? ही व्हरायटी जरा उन्हाला साथ देती, उन्हाळ्यात चालती, साईज मध्ये चांगली असती म्हणून अथर्व निवडली. आणि त्यानंतर आपण जे रोप आणलंय, हे किती रोप बसल तुम्ही 2.5 एकर मध्ये? 2.5 एकर मध्ये आमचं 18 ते 13. एका प्लॉट मध्ये 18,000 रोप बसवलं आणि एका प्लॉट मध्ये 13,000 रोप बसवलं. याला तुम्ही खोड औषध कोणतं दिलंय? लिसंटा, बुरशीनाशक म्हणून लिसंटा, अशा 2-3 आळवण्या झालेल्या आहे आमच्या. त्यानंतर आपण आता जे प्लॉट बघू राहिलो आपण, तो प्लॉट त्यानंतर तुम्हाला कोणते आपण औषध दिलेत का? औषधं भरपूर दिले. इथे कंपनीवाले दररोज 1760 यायचे. दररोज आमचं प्रॉडक्ट असं वापरा, तसं वापरा, असं होईल तसं होईल. पण ज्यानंतर प्लॉट जेव्हा गोळा व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून फिरकायचेच बंद झाले आणि याच्यानुसार आपण खर्च करीत गेलो. शेड्यूलनुसार तो खर्च आवाज सवा होऊन गेला आणि काही फरकच पडला नाही कोणाचीच. आणि ज्यावेळेस कंपनीवाले येत होते तेव्हा तुम्हाला आश्वासन काय देत होते? प्लॉट क्लिअर करून देऊ, पानं चांगले होती ना, असं करा. 6-6, 7-7 हजाराचा एक फवारा असायचा. आणि खालून सोडा, या निवळ्या सोडा, त्या निवळ्या त्याच्यात घ्या. भरपूर प्रयोग, पार डोकेदुखी झाली आमची. आणि जेव्हा खरोखर प्लॉट फारच खराब व्हायला लागला, तिकडून पुढे कोणी यायला मागत नव्हतं. म्हणजे आता जे शेड्यूल आपल्याला दिलं होतं त्यांनी आपण फॉलो पण केलं. मग जेव्हा प्लॉट उजराने म्हणजे जेव्हा चांगला व्हायचा होता तेव्हा झाला नाही आणि मग ते कंपनीवाले आपल्याकडे शेतावर आलेच नाही का बांधावर? नाही आले. मग आता फिरकतात नाही गावामध्ये? नाही. आता त्यांचा विषयच नाही. त्यांना माहिती आहे आता प्लॉट खराब झाले, इथून पुढे कोणी फवारे घेणार नाही. टमाट्याचे बाजार पाहिजे तसे निघाई, उत्पन्न या तुलनेत पाहिजे तसं निघत नाही. त्याच्यामुळं कंपनीवाल्यांनी फक्त त्यांचा स्वतःचा फायदा केला. शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी फार वाईट दिवस आणले. आणि मग आपण जेव्हा फवारे घेत होतो, लमसम आपल्याला खर्च किती झाला असेल या फवाऱ्यांनी? ज्या वाट्या होत होत्या झाडांच्या, या वाट्यात आपल्या सरळ झाल्या नाही, पण आपल्याला 2.5 एकरला फवाऱ्यांचा अंदाजे तुमचा खर्च किती झाला असेल? माझा खर्च कमीत कमी 1.5 लाख रुपये खर्च नुसता औषधांचा 2.5 एकरला. आणि आता किती तोडे झाले आपले? आता तिसरा तोडा चालू. तिसरा तोडा आहे. आणि किती तोडे होऊ शकतात आपले टोमॅटोचे? अजून फार 2 तोडे. अजून 2 तोडे फक्त? 2.5 एकर मध्ये किती तुम्ही आता म्हणजे हे टोटल 2.5 एकरचे टोमॅटो तोडले का 100 जाळी घेतली? 1.5 एकर. 1.5 एकरची 100 जाळी तोडली आज.
हा प्लॉट 1 एकर नंतर आहे का? नंतर 15-20 दिवसाचा गॅप आहे. हा हा. तुम्हाला वाटतं का खर्च निघेल या उन्हाळी टोमॅटो मधून? शक्यच नाही, शक्य नाही, कोणाचाच निघणार नाही. माझाच नाही, माझा प्लॉट खराब झाला म्हणून मी म्हणत नाही, तर पूर्ण गावातच अशी परिस्थिती आहे. आता सर्वांचे टोमॅटोचे plot खराब. बाजार जरी वाढू राहिले, आता समजा 400-500 रुपये जाळी आणि अजून वाढू राहिले बाजार, तुम्हाला म्हणजे त्याची गॅरंटी आहे का एवढे पैसे होतील आपले? एवढे बाजार वाढू राहिले, 500 रुपयांनी जरी जाळी गेली तरी तुम्हाला असं वाटतं का लमसम का परवडेल आपल्याला टमाटे ही उन्हाळी? नाही परवडणार. 500-600 रुपये जाळी गेली तरी परवडणार नाही. मालच निघत नाही त्या तुलनेत. आता माल किती निघू राहिला तुलनेत बाकीच्या मागच्या वर्षीच्या आता तुलनेत? या क्षेत्रात कमीत कमी 200 जाळी चालावं लागत होती वन टाइम. म्हणजे दिसाड 200 जाळी, 150. ती आता 4 दिवसातून 100 जाळी निघते. 4 दिवसातून 100. जाळी निघते. त्याच्यामुळे ॲव्हरेज नाही भेटू राहिलं. पैसे जे घातलेले तेवढे सुद्धा निघणार नाही. म्हणजे शेतकरी एकदम वाईट परिस्थिती आहे. वाईट परिस्थिती आली. सरकार खताच्या तुलनेत ह्या टोमॅटोचे बाजार वाढू राहिले का असं वाटतंय तुम्हाला? खताचे बाजार आता आव्हाचेच हवं. म्हणजे जर पुन्हा आता 200 रुपयाने पुन्हा सगळेच खताच्या गोण्या वाढल्या, शेतकऱ्यांनी खर्च करावा किती? आम्ही म्हणत नाही सरकारने आम्हाला सबसिडी द्यावा का आमचं कर्ज माफ करावा, पण सरकारने आमच्या मालाला योग्य हमी भाव द्यावा, योग्य औषधे द्यावा आणि शेतकऱ्याला याच्यातून तारून न्यावा, एवढीच अपेक्षा. असं वाटतं का आपल्या कंपन्या ह्या जास्त रकमेचं औषध देऊन 100% लुटतात आपल्या शेतकऱ्यांना? 100% लुटतात. आता तुम्हाला बरेच शेतकरी कंपन्या आल्या आपल्या गावामध्ये, मल्चिंग विषय झालं, मल्चिंग आपल्याला कमी रेटमध्ये देऊ राहिले, काही कंपन्या औषधाच्या आल्या, काही डेमो देऊ राहिले, तुम्हाला त्यांचं कसं वाटतंय? काहीच नाही. अहो ज्यांनी डेमो दिलं ते परत पाहायला आले नाही का आमचा डेमो कसा झालाय का काय झालंय. अर्ध्या वावराला त्यांचं खत फेकलंय, परत माझाची गाठच नाही. औषधाचा नुसता निव्वळ 1.5 लाख रुपये खर्च झालाय असं म्हणताय तुम्ही. तर आता त्यानंतर आपल्याला मल्चिंग झाला, ड्रीप झालं, ओरखत झालंय, सुतळी झाली, डॉमकाटी झाली, याला किती खर्च लागला असं लमसम? किती खर्च लागलाय तुम्हाला? आता ड्रीपला मला 30,000 रुपये लागले, मल्चिंगला 35,000 रुपये लागले, हा. आणि ह्या तार काठी 200 किलो तार लागली, 6,000 काठी लागली. 6,000 काठी घेतली तुम्ही? 6,000 काठी घेतली. तर ते पैसे किती लागले असेल 6,000 काठीला तुम्हाला? 6,000 काठीला मला कितीनी काठी घेतली? 1,20,000 लागले. 1,20,000 रुपये तुम्हाला निव्वळ काठीला लागले. तारीला किती लागले मग? तारीला आता थोडी क्रेडिट वाढल्यामुळे चाललंय, हा, पण ते पैसे आज ना उद्या द्यावं लागतील. तरी किती लमसम? 200 किलो तार आणलेली. 200 किलो तारीला 25,000 रुपये लागले असते. तारीला 25,000 लागले. आणि त्यानंतर तुम्हाला ओव्हरडोस साठी किती लागले? ओव्हरडोसला मला 35,000 रुपये लागले. आणि आपण जे टोमॅटोचं रोप घेतलंय 13,000 आणि 18,000, त्यासाठी किती रुपये दिले आपण? किती रुपयांनी काढी घेतली असा अंदाज? 40,000. 45,000 रुपये निव्वळ. आणि पोच केलंय रोप तुम्हाला. आणि त्यानंतर सुतळीला किती लागले तुम्हाला? सुतळीचे 5 कट्टे आणलेले. 5 कट्टे आणले. तुम्हाला 2.5 एकर साठी किती लागत होते कट्टे? कट्टे कमीत कमी 7-8 लागायला लागत होते. आणि आता 5च आणले. कितीला बसले आहे कट्टे? 5,500 रुपये कट्टा. 5,500 रुपये कट्ट्याने तुम्ही सुतळी आणलेली. मग हा खर्च एवढा बघितलाय, आता लमसम तर खर्च भरपूर झाला असेल, 4-5 लाखाच्या आसपास खर्च झालाच असेल तुमचा. तर मग आता हे 3 तोडे झाले, किती रुपये झाले असतील अंदाज तुमचे? आता व्यापाऱ्याकडून पैसे नाही घेतलेले, पण 50,000 रुपये. 50,000 रुपये झाले. तुम्हाला हा खर्च फिट म्हणजे असा होईल, म्हणजे तोंडाला तोंड का व्हायना लागल का तुमचं? शक्यच नाही. तोंडाला तोंड सुकट लागणार नाही. यंदा तोट्यात आहे पूर्ण. नवीन आपले शेतकरी बांधव हे टोमॅटो लावत असतात, तर त्यांना तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? आता शेतकऱ्यांना काय कसं आहे, प्रत्येकाची इच्छाशक्ती असते. थोडेसे समजा क्लायमेटचं सगळं वातावरण पाहून त्यांनी लावली पाहिजे तांबाटी. पण पार कर्ज काढून तांबाटी लावण्यात काही अर्थ नाही का बाबा उद्या 2 रुपये होतील आणि मी याच्यातून असे पैसे कमील, अशी काही परिस्थिती तांबाटीमध्ये सध्या तरी दिसत नाही. भविष्यात प्रत्येक शेतकऱ्यांनी हा विचार करावा, वातावरणाचा अभ्यास करावा आणि त्यानुसारच तांबाटीची लागवड करावी. धन्यवाद राजू भाऊ. तर तुम्ही आम्हा युट्यूब चॅनलसाठी एक उत्तम दर्जाची आणि चांगली माहिती शेतकऱ्यांसाठी दिली, त्याबद्दल धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही
अभि फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान.